चीनचा राजा. मी रोहित दादा पवार यांना विनंती करीन की आजच्या या प्रसंगावर काही बोलावं. परवाच आपण सगळ्यांना माहितीये, परवाच दादांचा वाढदिवस पण झालेला आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कसं आहे कर्जत जामखेडकर? अहो एवढा कमी आवाज चालणार नाही. आपल्या सर्वांचे लाडके हिटमॅन इथं आलेले आहेत. आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आपल्या टीमली आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. त्यामुळे एकदा रोहित भाऊ शर्मांच्या आवाजाचा जयघोष इतका मोठा झाला पाहिजे की इथून पाकिस्तानलाही कळलं पाहिजे, इंग्लंडलाही कळलं पाहिजे, ऑस्ट्रेलियालाही कळलं पाहिजे. पण आपण जयघोष कसा करतो? रोहित 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 रोहित. मग वाटतं का नाही आपण वर्ल्ड कपची मॅच बघण्यासाठी आलोय? तुम्ही जसा रोहित भाऊंचा फॅन आहात तसा मी सुद्धा त्यांचा फॅन आहे. आणि एक सांगतो, कुणी 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 कितीही मोठं झालं तरी हे जे सर्व खेळाडू असतात, या खेळाडूंच्या छातीवर जो आपल्या देशाचा फ्लॅग असतो, आपल्या देशाचं नाव त्यांच्या पाठीवर असतं, त्याच्यासारखा सन्मान हा कुठेही तिथं नसतो. आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये रोहित शर्मांच्या हस्ते आपण एका क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन आत्ताच इथं केलं. आणि हे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कुठं होणार असेल तर आपले रयत शिक्षण संस्थेचं इथं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये भव्य असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण बांधणार आहोत. शाळा सुद्धा बांधणार आहोत. आणि तिथं स्टेडियम, शाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपण बांधणार आहोत ते रयत शिक्षण संस्थेला आपण दान सुद्धा तिथं करणार आहोत. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघावा. पण आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्या खेळाडूंना चांगलं असं व्यासपीठ मिळावं. आणि तुमच्या सर्वांच्या वतीने मी रोहित शर्मांचं इथं आभार व्यक्त करतो की त्यांची क्रिकेटची जी अकॅडमी आहे क्रिक किंगडम, ते कुठं सुरू करत असतील तर आपल्या या कर्जत जामखेडमध्ये राशींच्या भूमीमध्ये तिथे सुरू करणार आहेत. रोहित शर्मांचा विचार असा आहे की ग्रामीण भागातले जे होतकरू खेळाडू आहेत, मुलं आणि मुली, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरी चांगलं व्यासपीठ आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळावं, यासाठी रोहित शर्मा हे आपल्याला मदत करत आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे पदाधिकारी, सर्व त्यांचे कुटुंबीय, इथं असणारे नागरिक, तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि क्रिक किंगडम ही जी अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू होत आहे, पहिल्यांदाच या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये ही अकॅडमी सुरू होत आहे. आणि मला अभिमान आहे लोकप्रतिनिधी म्हणून ती आपल्या कर्जत जामखेडमध्ये सुरू होणार आहे. आणि इथं जे स्टेडियम रयत मध्ये आपण बांधणार आहोत त्याच्याच बरोबर पुढच्या काही महिन्यांमध्ये कर्जत शहरामध्ये सुद्धा आपण क्रिकेट स्टेडियम आणि तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत. स्विमिंग पूल सुद्धा तिथं बांधणार आहोत. आणि जामखेडकरांना मला सांगायचंय की जामखेड शहराच्या जवळ सुद्धा आपण अशाच प्रकारचं स्टेडियम, स्विमिंग पूल आणि तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधणार आहोत. त्यामुळे एकदा जोरदार आपण ज्यांचे फॅन आहोत, ज्यांनी आपल्या या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला,
असा जयघोषामध्ये रोहित भाऊंचा इथं जयघोष झाला पाहिजे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी जयघोष देऊन आणि टाळ्या वाजून त्याचा सत्कार झाला पाहिजे. अहो कर्जत जामखेडचा एवढा आवाज छोटा नाही, मोठ्या ताकदीने दाखवून द्यायचं आणि मोठ्या ताकदीने इथं जयघोष हा रोहित भाऊंचा इथं आपण सर्वांनी करायचा. त्यामुळे धन्यवाद. मी परत एकदा रोहित भाऊंचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. दिल से दादा, एकच वादा. जसे मी म्हणलं, आज आपल्या इथे 2 रोहित आहेत. एक रोहित